27 फेब्रुवारी म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन हा दिवस ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. आपण सगळ्यांनी हे नाव नक्कीच खूपदा ऐकलंय, कुसुमाग्रज. इतकं परिचित, इतकं आपलंसं वाटणारं हे नाव. पण कधी आपण विचार केलाय का, कुसुमाग्रजांचं नाव कुसुमाग्रज असं का पडलं असेल? खूप मिलेनियल्सला कदाचित माहित असेल, पण जेनझीज मधल्या अनेकांना ही माहितीच नाहीये. आणि गंमत म्हणजे गोष्ट इतकी साधी आहे की कळल्यानंतर खरंच असं आश्चर्य वाटतं. कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव. त्यांच्या लहान बहिणीचं नाव होतं कुसुम आणि मराठीत मोठ्या भावाला म्हणतात आग्रज, म्हणजेच कुसुमचा आग्रज, कुसुमाग्रज. इतकं साधं पण इतकं सुंदर. आणि असं फक्त कुसुमाग्रजांचंच नाहीये, तर कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत असं म्हणतात. म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव केशव होतं आणि केशव यांचा पुत्र म्हणजेच केशव सूत, पुत्र, मुलगा, याला मराठीमध्ये सिनोनिम आहे सूत. मला ह्या गोष्टीमधून फक्त एवढंच सांगायचं होतं की जसं मराठीचं सौंदर्य मोठ्या कवितांमध्ये दिसतं, तसंच कधी कधी एका छोट्याशा टोपण नावामध्ये पण दिसून येतं. आणि म्हणूनच कदाचित मराठी भाषा फक्त भाषा नाहीये, ती आपली गोष्ट आहे.